आपल्या मातृभूमीची आणि मला आता माझ्या देशात जायलाच हवं. माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना मला भेटायला हवं. अशी एक खूप आर्त साथ ते देतात आहे. डोळ्यात पाणी आहे. आणि आपल्या जवळ असलेले कॅप्टन सेव्हियर मिस्टर अँड मिसेस यांना म्हणतात आहे. मिसेसना तर ते आई म्हणायचे. त्यांना म्हणतात की तुम्ही आता लगेच माझं आरक्षण करा. आपण आता निघूया. आणि ठरतं की मिस्टर अँड मिसेस सेव्हियर, त्यांचे सचिव गुडविन आणि स्वामीजी असे चौघं आता भारताकडे निघणार आहेत. 16 डिसेंबरला लंडनहून प्रयाण ते करतात. पण त्याआधी 13 डिसेंबरची गोष्ट सांगते. पिकॅडिलीतील एक चित्रकला प्रदर्शनात एक मोठा भव्य समारंभ आयोजित केला जातो आणि तो स्वामीजींच्यासाठी असतो. की स्वामीजी आता जाणार आणि स्वामीजी आता जाणार तर आपलं कसं होणार ना. कारण स्वामीजी तर आता प्रत्येकाचा प्राण झालेत. मग ते अमेरिकेतले असू दे की ते लंडन मधले असू दे. स्वामीजी जाणार तर प्रत्येक जण आज उदास आहे. प्रत्येक जण खूप दुःखी आहेत. आणि एक प्रचंड तो भरलेला सभागृह श्रोत्यांनी. आणि त्यात सगळेजण स्वामीजींच्या आठवणी सांगतात आहे, रडतात आहे, कोणी शोक करतात आहे, कोणी काळजी करतात आहे. पण सगळ्यांचं लक्ष हे भगव्या वस्त्रातल्या स्वामीजींकडे. अगदी त्यांची म्हणजे पापण्या सुद्धा हलवू नाही. ह्या मूर्तीला पुन्हा पुन्हा बघून घ्यावं. कधी येतील स्वामीजी आता ह्या देशात. आमचा तर प्राण आहे स्वामीजी आणि स्वामीजीच आता इथून चाललेत. कसं होईल आमचं. असं प्रत्येक जण आपल्या मनातल्या मनात संवाद करतोय. आणि स्वामीजी तिथं शांतपणे बसलेले आहेत. त्या सभेचे अध्यक्ष होते स्टर्डी. स्टर्डींनी प्रत्येकाला विनंती केली. तसे तसे सगळेजण बोलू लागले. भगिनी निवेदिता तर म्हणाल्या, आमच्या देशात सगळीकडे असंतोष माजला होता. आम्ही जागृत होतो, पण नेमकं कुठल्या दिशेनं प्रवास करायचा हेच कळत नव्हतं. स्वामीजी म्हणजे सगळ्यांची तहान भागवणारा अमृत आहेत. आम्हाला स्वामीजींनी दिशा दिलीये. आम्हाला जगायचं कसं ते शिकवलंय, जगण्याचं बळ दिलंय. आणि आता केवळ स्वामीजींनी जे विचार दिले त्याच विचारांवर आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. स्वामीजी म्हणजे आमच्यासाठी प्राण आहेत. निवेदितांचा तो आवाज, त्यांचं ते बोलणं प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत होतं. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी स्वामीजी बोललेत. स्वामीजी म्हणाले, या देहाचं जे हे वस्त्र आहे ते एक दिवस असा होईल की ते छिन्न छिन्न होईल. हे वस्त्र आहे हे निघून जाईल कायमच. त्याचा मी त्याग करीन. परंतु जगातील प्रत्येकाला त्या सर्वोच्च सत्याची उपलब्धी होईपर्यंत मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन. हे वाक्य आज आपल्याला जाणवतंय की हे वाक्य खरं आहे. आज जरी स्वामीजी जाऊन कित्येक वर्ष झाले असले तरी आपण जेव्हा स्वामीजींना बोलावतो, आवाहन करतो, प्रार्थना करतो, तेव्हा स्वामीजी नावाची जी शक्ती आहे ती पूर्णपणे इथे कार्य करत असते. हे जे सेशन सुरू झाले हे स्वामीजींचीच इच्छा होती. आज कधी आता 54 जण आहे, कधी 64-65 जण जोडले जातात. स्वामीजींची इच्छा आहे. ज्यांना स्वामीजींना बोलवायचंय त्यांना ते बरोबर बोलावतात आणि इथं आपण येतो. कुठलाही असा आजपर्यंत म्हणजे 8 मार्च मागच्या वर्षीपासून या सेशन्सना सुरुवात झाली. 2 वर्ष आता होईल मागच्या वर्षीपासून. पण कधीही इतकासा सुद्धा व्यत्यय आलेला नाहीये. म्हणजे त्याच वेळेला हे सेशन सुरू होतं आणि ती वेळ पण ठरलेली असते. 1 मिनिट सुद्धा कधी उशीर होत नाही. हे मस्तच या सगळ्या गोष्टी मला वाटतं की या सगळ्या दैवी गोष्टी आहे. परमेश्वराच्या असीम कृपेनं या शक्य होतात आणि याच्यासाठी आशीर्वाद लागतात ते स्वामीजींसारख्या महान व्यक्तीचे. ते स्वामीजी इथे जे बोलतात ते प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं की बापरे काय बोलतात आहे. की मी असेन किंवा नसेन पण तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेला तुम्हाला जोपर्यंत सत्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मदत करीन. आणि पुढे स्वामीजी सगळ्यांचा निरोप घ्यायला बाहेर पडतात.
जसे ते निरोप घ्यायला बाहेर पडतात तशी अलोट गर्दी त्यांचे हात हातात घेण्यासाठी आणि त्यांना स्पर्श करण्यासाठी प्रत्येक जण पुढे पुढे धावत असतो. स्वामीजी सगळ्यांना सांगतात, भेटू पुन्हा, भेटू पुन्हा, काळजी घ्या, मजेत राहा, आनंदात राहा, भेटू पुन्हा. स्वामीजी हळूहळू त्या सभागृहातून बाहेर येतात आणि नंतर जुलै 1893ला डिसेंबर, आपण जर कालावधी बघितला तर जुलै 1893 ते डिसेंबर 1896 म्हणजे 3.5 वर्षात विवेकानंदांनी जे कार्य केलंय ते अफाट कार्य केलंय, त्याची तोड नाही. आणि तेही कुठे केलं तर इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या जागी, या देशामध्ये की ज्यांचा अजिबात विश्वास नाही या परमेश्वरावर, ज्यांचा ख्रिस्ती धर्मा, ज्या देशांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार झालाय, त्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना मानणं म्हणजे ही अद्भुत गोष्ट आहे. इथे बसून अनेक जण अकलेचे तारे तोडतात आणि वाटेल तसं स्वामीजींना बोलतात. त्यांनी विचार करावा की ख्रिस्ती धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्माची पताका रोवणारे आणि त्यांच्या हृदयात हिंदुत्वाची बीज पेरणारे हे स्वामीजी आहेत. आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करावा हे शिकावं तर ते स्वामी विवेकानंदांकडून शिकावं, असं निदान इथं प्रत्येकाला याची जाणीव व्हायला पाहिजे. आणि मग मी याच्यासाठी काय करू शकतो किंवा शकते ही पुढची गोष्ट, याचा विचारही आपणच करायला पाहिजे. काय गोष्टी होत्या म्हणून स्वामीजी अमेरिकेत गेले, तर ते हेतू आपल्या समोर ठेवते ज्या स्वामीजींच्या मनात होते. आज माझ्या भावनांसाठी मला क्षमा करावी. बोलवून येणारे जे करता धरता आहेत ते स्वामीजी आहेत. तेच या देहात असतात, या क्षणी तेच बोलवून घेत असतात. तर अमेरिकेपेक्षा इंग्लंडचा जो अनुभव आहे स्वामीजींना तो जास्त चांगला आला. आणि इंग्रज लोक पहिले आपण सुरुवातीला बघितलंय की त्यांचा इंग्रजांवर किती राग आणि द्वेष होता आणि तो राग द्वेष कसा हळूहळू बदलला. तर ते म्हणतात की अमेरिकन पेक्षा इंग्रज लोक जे होते, म्हणजे इंग्रज लोक हे काही अमेरिकन लोकांसारखे तरतरीत नव्हते, पण इंग्रज लोकांच्या जर हृदयाला आपण हात घातला तर ते तुमच्यासाठी कायम स्वतःचं काळीज अंथरणारेही होते, असा उल्लेख स्वामीजींनी आपल्या पुस्तकांमध्ये केलेला आहे. तर काय नेमकं त्यांना इंग्रजांमध्ये गवसलं ते 4 मुद्दे आपल्यासमोर मांडते. की इंग्रजांवर हे परमेश्वराचे आशीर्वाद आहे या गोष्टी मला जाणवल्या, कारण इंग्रज लोक हे प्रखर निष्ठा आणि दृढ संकल्प हाती घेणारे असतात. त्यांची निष्ठा आपल्या कार्यावर असते, त्यांची निष्ठा आपल्या प्रत्येक आचार आणि विचारांवर असते आणि मग तशी ती कृती करतात. त्याचप्रमाणे ते दृढ संकल्प त्यांची वृत्ती असते. जे ठरवतात त्याच्यासाठी 100% देण्याचा ते प्रयत्न करतात. दुसरा मुद्दा स्वामीजींनी मांडला आहे तो असा की ईर्षेची भावना त्यांच्यात कमी आहे, म्हणूनच त्यांनी जगावर राज्य मिळवलं होतं. तिसरं, खुशामत करणं दास्याचं ते प्रतीक मानतात. बघा, मी हे वाक्य पुन्हा रिपीट करते. खुशामत करणं दास्याचं प्रतीक मानतात. आणि ही गोष्ट स्वामीजी आपल्याला कदाचित कुठेतरी कोणाला तरी मदत करण्यासाठी सांगत असावेत, कारण आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कोणाची कशी खुशामत करायची याच्याच प्रयत्नात असतो. आणि जितकी कमी खुशामत केली जाते तितक्या त्या गोष्टी मला वाटतं चांगल्या घडतात. आणि जास्त अतिरेक जर खुशामतीचा झाला तर ते संबंध बिघडूही शकतात आणि त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आई वडील कधी असे खूप खुशामती कोणाची करत नव्हते, कोणाची अशी अवाजवी तारीफ करत नव्हते. तीच तारीफ आपण लोक आपल्या मुलांची इतकी करतो की ती मुलं डोक्यावर बसतात. कुठेतरी हाही संदर्भ असावा म्हणून स्वामींनी हा मुद्दा आपल्याला दिला असेल. चौथा मुद्दा घेते. मनातील भाव प्रगट न होऊ देणं ही त्यांची विशेषता आहे. हा जो गुण आहे तो अतिशय महत्वाचा आहे. अनेकदा आपल्या मनात काय आहे हे आपण पटकन उत्तर देतो आणि त्याचा परिणाम संबंधांवर होतो, त्याचा परिणाम कलहांवर, त्याचा कलहामध्ये त्याचं रूपांतर होतं, त्याचा परिणाम संघर्षामध्ये होतो. तर तुमच्या मनातलं काय आहे त्याचा जर थोडं तुम्ही स्वतःलाच आत्मपरीक्षण केलं, इथे स्वामींचे शब्द सांगते
तर त्याचा जास्त म्हणजे मनातलं न दाखवणं, थोडं त्या क्षणी शांतता ठेवणं आणि संयम ठेवणं, या गोष्टी आवश्यक आहे. इथे कुठेतरी या गोष्टी स्वामीजींना अपेक्षित आहेत. गुडविन म्हणतो, गुडविन जो स्वामीजींचा सचिव आहे, तो म्हणतो की इंग्रज लोक स्वामींच्या प्रेमात पडणं कारण त्यांचं अमोघ वक्तृत्व आणि त्यांचं अप्रतिम अ, अमोघ वक्तृत्व आणि अप्रतिम व्यक्तिमत्व, या दोन गोष्टींमुळे इंग्रज लोक त्यांच्या खूप प्रेमात पडले. त्याच्यानंतर स्वामीजींचे कुठले हेतू होते, हे हेतू सुद्धा आपण जाणून घेऊया. पहिला तर त्यांना आपल्या गुरूंच्या विचारांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा होता. म्हणून त्यांनी विदेशी देश गाठायचे, अमेरिकेला जायचं हे ठरवलं होतं. हे तर आपण बघितलंय. दुसरा मुद्दा होता की धर्माधर्मातील कलह जे आहेत ते दूर करायचे होते. तिसरा मुद्दा होता की सर्व धर्माचं उगमस्थान आहे वेदांत आणि वेदांताचाच प्रचार प्रसार करायचा, हाही त्यांचा तिसरा हेतू होता. आणि चौथा हेतू हा जो होता तो प्रसिद्ध चित्रकार रोमा रोला यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे, की त्यांनी सांगितलं त्यांच्या एका आठवणीतून की स्वामीजींना 30 कोटी परदेशातून आणायचे होते आणि 30 कोटी आणले तर आपण आपल्या भारतातील दारिद्र्य जे आहे ते दूर करू शकू असं स्वामीजींना वाटलं होतं. पण दारिद्र्याच्या गोष्टी सांगत बसणं हे स्वामीजींच्या स्वभावात नव्हतं आणि त्यामुळे पैशाचं काय करायचं, ही नेमकी योजना कशी, तीही त्यांच्या कामाच्या व्यापात त्यांना आखता आली नाही. अनेक लोकांनी त्यांना पैसे देऊ केले, पण माझ्याजवळ योजनाच नाही, तर मग मी ते पैसे घेऊ कसे, ते गुंतवू कसे, ते खर्च करू कसे, ह्या अनेक प्रश्न स्वामीजींना पडले. आणि स्वामीजींनी अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितलं की अजून तरी मी काही ठरवलं नाही की ते पैसे नेमके कसे खर्च करायचे. जेव्हा मी हे ठरवीन तेव्हा मी तुम्हाला पैशाची मदत मागेन. तर स्वामीजींचा जे तिसरा हेतू होता की धर्माचं उगमस्थान वेदांत तत्वज्ञान आहे, हा तसा त्या प्रमाणात त्याला यश मिळालं नाही, कारण हा पहिल्यांदाच त्यांनी ही गोष्ट इथल्या लोकांमध्ये रुजवली होती. अजून काही त्यांना यात्रा करणं तिथे भाग होतं असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे प्रवास करताना सुद्धा स्वामीजी स्वतःचं आत्मशोधन करत होते, आत्मपरीक्षण करत होते की मी कुठल्या हेतूनं तिथं गेलो आणि माझे हेतू पूर्ण झालेत की नाही. अशा सगळ्या गोष्टी स्वामीजी पुन्हा पुन्हा आठवत होते. परदेशात असताना सुद्धा या गोष्टीचा एका भाषणात उपयोग केला होता या वाक्याचा. ही वाक्य असं होते की समर्थांनी भिक्षा वर एक स्वतंत्र असा अध्याय दिला आहे. खूप लोक भिक्षेवर टीका करतात, भिक्षा वाईट. अरे पण भिक्षा महादेव गुरुदत्तापासून स्वामी विवेकानंद आणि समर्थांपर्यंत मागितली आहे. आणि भिक्षे मागे एक मॅनेजमेंट सायन्स आहे. भिक्षा का मागायची याच्यावर जर बोलायला गेलो तर एक पूर्ण वेळ त्याच्या सेशनचा आपल्याला द्यावा लागेल. की पहावी घरांची घरे असं समर्थ म्हणतात, त्याच्यासाठी की तुम्ही त्या माणसांचं निरीक्षण करा असं समर्थ कुठेतरी आपल्याला सांगतात आहे की माणसांचं निरीक्षण केल्याने आपल्याला काय काय हेतू साध्य करायचे. इथे स्वामी विवेकानंदांना सुद्धा आपल्या भिक्षेचे दिवस आठवतात आहे. ते म्हणतात, दीर्घ उसासा देऊन त्यांना ती गोष्ट आठवते की ते पुटपुटतात, आहा ते दिवस, ते कांबळं, ते मुंडित मस्तक, ती वृक्षातळी निद्रा, ते भिक्षान्न. कधी येतील ते दिवस, कधी येतील. कल्पना करा, अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांमध्ये राहून सुद्धा स्वामीजींना काय आठवतंय, तर ती वृक्षातळी घेतलेली, अगदी जमिनीवर घेतलेली झोप आठवते, भिक्षा आठवते. स्वामीजींचं आपल्या देशावर किती प्रेम आहे. हे प्रेम जेव्हा आठवतं, हे प्रेम जेव्हा स्मरतं, तेव्हा डोळ्यात त्या धारा येतात. रामकृष्ण मठाची त्यांनी संकल्पना का केली होती, हाही मुद्दा आपल्या समोर ठेवते. कारण रामकृष्ण एकदा त्यांना म्हणाले होते, तू मला आपल्या खांद्यावर घेऊन स्वतःच्या इच्छेनुसार जिथं नेऊन बसवशील ना, तिथे मी राहीन. जर तू मला कुडाच्या झोपडीत ठेवशील तर मी तिथे राहील, किंवा झाडाखालची जागा देशील ना, तर तिथे सुद्धा मी राहील. सगळं काही आपली विद्या ज्यांनी ज्या नोरेनला दिली होती, त्या नोरेनला ते असं या शब्दात सांगतात. आणि म्हणून
आपल्या गुरूंचं समाधी व्हायला हवी, आपल्या गुरूंचा मठ व्हायला हवा, आपल्या गुरूंना योग्य जागा मिळायला हवी, यासाठी स्वामीजी 6 रोग, असाध्य रोग घेऊन प्रचार आणि प्रसार करतात आहे. केवळ स्वप्न आहे ते आपल्या गुरूंना त्यांची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी. अनेकदा बघा, आपली मुलंही आहेत, परदेशात जातात. कशासाठी जातात? पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी, तो मिटवण्यासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी. आणि याच्यासाठी काय करतात ते? तर माहिती मिळवतात, म्हणजेच डेटा मिळवतात. इथे स्वामींनी जगाचा डेटा मिळवला होता आणि त्यांचं स्वप्न होतं या विश्वात आपल्या परमहंसांचे तत्व आणि त्यांची शिकवणूक, त्यांचं मार्गदर्शन इथल्या प्रत्येकाला मिळू देत. भारतात तर ते एकटेच पायी फिरत होते. सगळीकडे भारतात ते एकटे फिरले, पण परदेशात ते कधीच एकटे फिरले नाही. त्यांचा शिष्य समुदाय त्यांच्या सोबत होता. त्यांचे कित्येक शिष्य त्यांच्या सोबत फिरत होते. हा एक बदल कुठेतरी जाणवला की भारतात स्वामीजी एकटे फिरले, पण परदेशात मात्र सगळ्यांनी त्यांची मिळून काळजी घेतली. ते युगाचार्य म्हणून कसे प्रसिद्ध झाले, असा एक प्रश्न निवेदितांना जेव्हा विचारला, तेव्हा भगिनी निवेदिता म्हणाले की परमहंसांकडून घेतलेली अंतर्दृष्टी, त्यांचं त्यांच्या भाषेवरचं ज्ञान, त्यांनी आत्मसात केलेल्या गोष्टी, त्यांना मिळालेलं जे भाषेवरचं प्रभुत्व होतं, ते प्रभुत्व, वैज्ञानिक दृष्टीनं समजावून घेतलेल्या सगळ्या तांत्रिक गोष्टी, त्याच्यानंतर इतर भाषांचा उपयोग, संस्कृत आणि इंग्रजीवर असलेला प्रभुत्व, अभ्यासू वृत्ती आणि त्यासोबत त्यांनी केलेला प्रवास, कारण प्रवासातून स्वामींनी अनेक गोष्टी उकलून सांगितलेल्या होत्या, असं उत्तर भगिनी निवेदितांनी दिलेलं होतं. याच्यावरून आपल्याला कळतं की स्वामीजींचं जे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व होतं ते प्रत्येक ठिकाणी इंग्लंडमधल्या अगदी शेतकरी शेतमजुरांपर्यंत पोचलं होतं. त्याला हे एकच कारण होतं आणि माता निवेदितांना त्या अचूक या गोष्टी टिपल्या होत्या. आता त्यांनी प्रवास कसा केला, तर रेलगाडीनं फ्रान्स आणि आल्प्सची पर्वतश्रेणी मागे टाकून ते आता इटली त्यांनी गाठली आणि इटली गाठून ते रोमकडे वळले. रोम बद्दल त्यांना खूप उत्सुकता होती. अगदी शालेय जीवनापासून त्यांना रोम नेमका कसा असेल, आणि खूप स्वामीजी असे मुळात स्वप्नाळू होते. स्वप्न बघायचे आणि स्वप्न बघताना ते त्या देशात जाऊन यायचे. म्हणजे या गोष्टी किती लहान वयात त्यांच्या बाबतीत घडत होते की स्वामीजी जे स्वप्न बघत आणि त्या देशातली ती परिस्थिती कशी बघत असतील, म्हणजे केवढे मोठे ते ध्यानी आणि ज्ञानी होते की या गोष्टी सहज त्यांना जमत होते. आपण स्वप्नात नाही का खूप देशांमध्ये कधी जातो, कधी काही कुठल्या कुठे असं जातो की आपल्याला कळत नाही की अरे आपण तर इथे जाऊन आलो. म्हणजे हा जो ॲस्ट्रल ट्रॅव्हलचा जो भाग आहे तो स्वामीजींनी कसा केला होता, तर रोम बद्दल 21 डिसेंबर 1896 ते रोमला पोचले आणि सगळ्यांना हे वाक्य ऐकलंय की रोम जळत होता तेव्हा नीरो फिडल वाजवत होता, बरोबर ना? हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. पण हा जो नीरो होता, हा नीरो नेमका कसा होता, तर तो कुप्रसिद्ध शासक होता आणि वयाच्या 16व्या वर्षीपासूनच तो सत्तेवर आला होता. 30 वर्षापर्यंतच तो आयुष्य जगला. म्हणतात ही जेव्हा रोमला आग लागली होती तेव्हा ती 9 दिवस सतत जळत होती. पण नीरो काय करत होता, तर नीरो फिडल वाजवत होता. आणि नंतर नीरोवर अशी वेळ आली की नीरो तिथून पळून गेला आणि त्यांनी आत्महत्या केली. थोडक्यात हा भाग याच्यासाठी घेतला की अशा छोट्या छोट्या गोष्टी स्वामींनी टिपल्या आहेत, त्याचं कौतुक वाटतं आणि त्यामुळे त्यांनी तो प्रत्येक भाग सुद्धा बघून घेतला. रोमहून ते आता नेपल्सला आले आणि नेपल्सहून कोलंबोला जाणारं जहाज सुटायला काही दिवसांचाच अवकाश होता आणि इथे गुडविनची ते वाट बघत होते. तितक्यात गुडविन आला आणि स्वामीजी अगदी धावत सुटले गुडविनला भेटण्यासाठी. त्यांनी त्याला आलिंगन दिलं. माझा गुडविन भेटला, माझा गुडविन भेटला.
आता मी भारताला जाणार. आता आपण सगळे भारताला जाऊ. माझ्या प्रिय देशात आपण जाणार. अशा भावना त्यांच्या उचंबळून आलेल्या होत्या. पण आणखीन काय भावना होत्या ते गुपित मात्र उद्या व्यक्त करते पुढच्या सेशनमधून. सगळ्यांना विनंती करते की आपले सुंदर डोळे मिटायच्या आधी आपले थोडे चष्मे बाजूला काढून ठेवूया. एक घोटभर पाणी पिऊन घ्या मस्टेस. एक घोटभर पाणी पिऊन घ्या मस्टेस. एकदम शांत राहा मस्टेस. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप होऊन जा. श्वास बाहेर. जी समस्या आहे आपल्या आयुष्यातली किंवा जिथे कुठे आपल्या शरीरात दुखतंय, रोग आहेत, काही झालंय, त्रास झालाय, थकवा आलाय, तो सगळा निघून गेलेला आहे. पुन्हा एक श्वास आत आणि आपलं शरीर हळूहळू शांत होतंय. एकदम शांत. सगळ्या वेदना संपल्यात. सगळी दुःख निघून गेलेली आहेत मास्टर्स. या क्षणी आपण खूप आनंदी आहोत. खूप प्रसन्न आहोत. निर्भय आहोत. आपल्यात आत्मविश्वास आहे. फील करा मास्टर्स आपल्या हृदयात. आपण सगळ्यात सुखी आहोत. सगळ्यात आनंदी आहोत. प्रसन्न आहोत. आत्मज्ञानी आहोत. फील करा प्रत्येक सेलला, प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक परतेला, प्रत्येक 1,72,000 नाड्यांना हा निरोप द्या की आपण आत्मज्ञानी आहोत.
संकल्प करा मास्टर्स, आध्यात्मिकतेच्या अतिउत्तम स्थानावर मी पोचलो आहे किंवा मी पोचले आहे. या क्षणी प्रत्येक सेलला, प्रत्येक टिश्यूला, आपल्या लेफ्ट अँड राईट ब्रेनला हा मेसेज केलेला आहे. परमेश्वराची अविरत कृपा माझ्यावर होते. माझ्यातले सगळे दोष निघून गेलेले आहेत. आणि या क्षणी माझा आत्मा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवता, त्या परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. आपला आत्मा आणि परमेश्वराची ऊर्जा एक झाली आहे. तो परमेश्वर आपला गुरु हे आहे, सखा आहे, बंधू आहे, मित्र आहे, आई आहे, बाप आहे, सगळं काही आहे. त्याला गुरुच्या रूपात बघा, त्याला परमेश्वराच्या रूपात, ज्या रूपात तुम्हाला आवडेल त्या रूपात त्याला बघा. पूर्ण शरणागती. ऊर्जा महसूस करा मास्टर्स. ऊर्जेचा धबधबा आपल्या सहस्रारातून कोसळून इतकी प्रचंड ऊर्जा आपल्याला देतोय की आपल्या प्रत्येक नाडीमध्ये, अवयवामध्ये, शरीराच्या प्रत्येक परतेमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, स्पायनल कॉर्ड, सगळीकडे ही ऊर्जा प्रसारित होते. आपलं रूपांतर एका प्रकाशामध्ये झालेलं आहे. मर्कबा पिरामिड खाली आपण सगळे बसलो आहोत. आणि संपूर्ण ऊर्जा आपल्या सहस्रारातून आत आत येते. आवाहन करते स्वामीजींना, मधोमध स्वामी विवेकानंद, परमहंस आणि माता शारदा देवी बसले आहेत. आपल्या गुरूंना आवाहन करा मास्टर्स. आपण ज्यांना मानता ते गुरु तिथे आहेत. संपूर्ण गुरुतत्व, सूर्यनारायण भगवान, या क्षणी आपण सगळेजण समाधी अवस्थेत गेला आहात.
और सहज और शांत। पूर्ण समाधि अवस्था। पूर्ण समाधि अवस्था मास्टर्स।
मास्टर्स. आपण आपल्यातले खूप जण आज समाधी अवस्थेत जाऊन आले. इतकी शांतता, इतकी शून्यता आपण अनुभवली आहे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना आणि माता शारदा देवींना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. हृदयापासून धन्यवाद न देता त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. आम्ही आपली रजा घेतोय मास्टर्स. आपली पावलं हळूवार हलवा. दोन्ही हात डोळ्यांवर. चेतने तिकडे यावं मास्टर्स. ज्यांना यावंसं वाटेल त्यांनी यावं, नाहीतर ज्यांना नसेल वाटत त्यांनी डोळे मिटून बसावं. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वात सगळ्यांचं कल्याण हो. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे आनंदी असोत, सुखी असोत, समाधानी असोत. इथल्या स्त्रिया, मुली, पशु, पाखरं, पक्षी, गायी, वासरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. आज खूप जणांनी शून्यतेची अनुभूती घेतलेली आहे आणि केवळ स्वामींमुळे. वैशाली, कसं वाटलं बेटा? खूप ट्रान्स मध्ये होते ना वैशाली? खूप छान वाटतं ते. आज खूप जण ट्रान्स मध्ये गेले होते. खूप छान वाटलं तुम्हाला बघून सगळ्यांना. सगळ्यांनी जर आपले व्हिडिओ ऑन ठेवले तर आणखीन मजा येईल, आणखीन ऊर्जा तुम्हाला मिळेल. जास्त जाणवेल की 100% ऊर्जा आपल्याला मिळून राहिली आहे. कोणाला बोलायचं असेल तर मी 1-5 मिनिटं थांबते. रोहिणी ताई बघा जरा. हो हो, कोणाला बोलायचंय? कारण आज खूपच डीप ध्यान, म्हणजे बाहेर पडावंसच वाटत नव्हतं ताई. तयास आवाज खूप बारीक येत होता. मी रजा मागते सगळ्यांची. सगळे जण आपल्या ह्याच्यात आहे. छान, याच ह्याच्यात राहूया भावात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.